जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, आज गुरु म्हणजे काय हा प्रश्न मला एका मुलाने विचारला. जो प्रश्न आम्ही आमच्या गुरूंना विचारला होता, तोच प्रश्न आज आम्हाला त्या लहान मुलाने विचारला. आम्ही त्याला म्हटलं, जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, योग्य मार्गात चालायला शिकवतो, तो आहे आपला गुरु. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाचा आणि पहिला गुरु म्हणजे आपली आई. आई हा शब्द फक्त 2 अक्षरांनी तयार झालेला नसून तो अगणित अर्थाने संपूर्ण आहे. आ म्हणजे कधीही मृत्यू न पावणारा आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ज्याने सृष्टीची निर्मिती केली. गुरु हा शब्द कानावर पडताच आपल्याला काही गुरु शिष्य यांची उदाहरणे आठवतात. त्यामध्ये कृष्ण अर्जुन असतील किंवा अजून काही थोर व्यक्ती असतील. गुरूंचा आदर सन्मान व्हावा यासाठी प्राचीन काळापासून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आम्हाला आमच्या गुरूंनी एक प्रश्न विचारला होता, तुम्ही शाळेत कशाला येता? सर्वांनी आनंदाने हात वर केला, कारण शाळेत सर्वजण शिकण्यासाठीच येत असतात. पण आमच्या गुरूंचे वैशिष्ट्य असे होते की प्रश्न अनेक विचारत, पण त्या प्रश्नांची उत्तरे कोणालाच कधीच सापडत नसे. आज सगळे खूप आनंदात की आजच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार. सर्वांनी त्या प्रश्नाचं उत्तर सांगितले. शिकण्यासाठी येतो. सर हसत हसत म्हणाले, बरोबर आहे. असे म्हणताच आम्ही खूप आनंदात. पण म्हणाले, शिकण्यासाठी इथं यायची काय गरज आहे? घरी पण तुम्ही शिकू शकता. आजपर्यंत सगळं तुम्हाला घरी शिकवलं आहे, मग इथं कशासाठी येता? मग काय, आम्ही शांत. त्यावेळी आम्हाला समजलं, आम्ही शाळेत शिकण्यासाठी नाही, तर जे शिकलो आहे तेच सविस्तर जाणून घेण्यासाठी येतो. त्यावेळी आम्ही इयत्ता 8वीमध्ये शिकत होतो. आम्हाला 8वीत समजले, म्हणजेच 15व्या वर्षी समजले आम्ही 8 वर्षे काय केलं. आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान हे अनन्यसाधारण आहे, जे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. शेवटी एवढेच म्हणेल, गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे आत्मविश्वास, गुरु म्हणजे ईश्वर, गुरु म्हणजे मूर्तीला आकार देणारा कलाकार. थँक्यू.